हॅलो नमस्कार, मी सोनाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी ब्लाऊजचा फ्रंट पार्ट शिलाई कसा करायचा ते बघणार आहोत। तर यामध्ये आपण कटोरी कशी जोडायची, साईड पट्टी कशी जोडायची किंवा क्रॉस पट्टी कशा पद्धतीने जोडतात, तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर त्यासाठी आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, मध्ये अजिबात स्किप नाही करायचं, जेणेकरून मी तुम्हाला जी काही माहिती सांगणार आहे किंवा शिलाई रिलेटेड जे काही मी तुम्हाला टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे ते तुम्हाला व्यवस्थित कळणार नाही। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपल्याला अस्तर हे मेन फॅब्रिकच्या आतमध्ये ठेवून घ्यायचं असतं, जेणेकरून आपल्याला सरळ आणि उलटी बाजू लगेच कळून जाते। तर या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल मी कशा प्रकारे अस्तर ब्लाऊज पीसच्या आतमध्ये ठेवून घेतलं आहे। तर आता आपण कटोरी सेपरेट करून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने मी कटोरी सेपरेट करून घेतली। आता आपल्याला कटोरीला शिलाई करून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने आपण अस्तर जोडून घेणार आहोत। अस्तरचा ब्लाऊज शिवताना तुम्हाला नेहमी अस्तर हे अगोदर स्टिच करून घ्यायचं आहे आणि मगच तुम्ही ब्लाऊज जोडायला सुरुवात करायची आहे। म्हणजे काय होतं की अस्तर आपण व्यवस्थित जोडलं की आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग वगैरे छान येते, झोळ वगैरे येत नाही आणि खूप छान असं फिनिशिंग येतं। त्यासाठी अस्तर अगोदर हे जोडून घ्यायचं असतं अशा प्रकारे। तर या ठिकाणी आपलं कटोरीला अस्तर जोडून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। खूप छान असं आपलं अस्तर जोडून झालं आहे। तर आता आपण या ठिकाणी साईड पार्ट जे असतं, म्हणजे ज्याला आपण कटोरी जॉईन करतो, ते आता आपल्याला अशाच प्रकारे जोडून घ्यायचं आहे। तर आपण अशा पद्धतीने त्याला सरळ करून घेणार आहोत। आता अस्तर आणि हे मेन फॅब्रिक दोघं सेपरेट करून घेणार आहोत। तर या ठिकाणी अशा पद्धतीने सेपरेट करून घेतलं आहे मी। आता आपल्याला जशाच तशी शिलाई लावून घ्यायची आहे। जसं आपण कटोरीला शिलाई करून घेतली त्याच पद्धतीने आपल्याला ह्या साईड पार्टला पण शिलाई करून घ्यायची आहे। आणि आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडताना जे मेन फॅब्रिक आहे ते जरा कटिंग करताना जास्तच करायचं आहे। म्हणजे आता आपण अस्तर जोडून राहिलो तर मेन फॅब्रिक हे जास्त आहे। जर का मेन फॅब्रिक कमी पडलं तर आपल्या ब्लाऊजला व्यवस्थित फिनिशिंग येत नाही आणि अस्तर हे व्यवस्थित जोडलं जात नाही। त्यासाठी आपण अशा पद्धतीने कटिंग करून जोडायचं असतं अस्तर। तर आता आपण साईड पार्ट आणि कटोरी दोन्ही जोडून घेणार आहोत। तर ते मी कशा पद्धतीने जोडलं ते तुम्हाला मी दाखवते। तर आता आपण कटोरीला टक्स देणार आहोत। तर या ठिकाणी तुम्हाला मी दाखवते मी कशा पद्धतीने कटोरी ब्लाऊजला टक्स देत असते किंवा कटोरीला टक्स देते। तर कटिंग करतानाच मी टक्स पॉईंट हा कट करून घेतलेला असतो। त्यानंतर मी अर्धा इंचचीच मार्जिन घेते आणि कटोरीला टक्स देऊन घेत असते। तर अशा पद्धतीने तुम्ही कटोरीला टक्स देऊ शकतात। तर तुमच्या ब्लाऊजच्या मेजरमेंटनुसार तुम्ही कटोरीचा टक्स वगैरे द्यायचा आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकतात आपली कटोरी छान असं शिवून तयार झाली आहे। खूप छान असा पफ आपल्या कटोरीला आलेला आहे। तर आता आपल्याला साईड पार्ट जोडून घ्यायचा आहे। तर साईड पार्ट जोडताना नेहमी वरच्या बाजूनेच जोडायचा असतो। तर अशा पद्धतीने मी साईड पार्टची शिलाई करून घेत आहे। तर या ठिकाणी आपलं बघा साईड पार्ट पण जोडून झालेला आहे। मी व्हिडिओ जरा फास्ट फॉरवर्ड केला आहे कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असता, म्हणून थोडंसं शिलाईचा व्हिडिओ मी फास्ट फॉरवर्ड करून घेतला आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला डबल शिलाई देऊन आपलं साईड पार्ट जोडून तयार आहे। तर आता आपल्याला दुसऱ्या पण साईडचं तशाच पद्धतीने शिवून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी आपल्याला सेम पद्धतीने कटोरी शिवून घ्यायची आहे। तर पूर्ण डिटेलमध्ये मी तुमच्याशी व्हिडिओ शेअर केलेला आहे। अगदी बेसिक माहिती मी तुम्हाला देत आहे आणि दोन्ही कटोरीचे फ्रंट पार्ट आपण कशा पद्धतीने तयार केले ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे। तर अशा प्रकारे आपली कटोरी जोडून झाली आहे, छान असा पफ आला आहे। आता आपल्याला कटोरी साईड पार्टला जोडून घ्यायची आहे। तर कटोरी जोडताना मी जसं म्हटलं की वरच्या साईडनेच जोडायची, तर त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी पण कटोरी जोडून घेतली आहे। आता आपण क्रॉस पट्टी कशी जोडायची ते बघणार आहोत। तर या ठिकाणी मी क्रॉस पट्टी घेतली आहे। तर तिला आपण अगोदर शिवून घेणार आहोत। तर अशा प्रकारे मी क्रॉस पट्टी सेपरेट करून घेतली।
तर आता आपल्याला क्रॉसपट्टीला शिलाई लावून घ्यायची आहे। मी नेहमी खालच्या साईडने क्रॉसपट्टीला शिलाई करून घेत असते। तर अशा पद्धतीने आपण ब्लाऊज पीसचा भाग सरळ ठेवायचा आणि त्यावर क्रॉसपट्टी उलट्या साईडने ठेवायची। अशा पद्धतीने आपण क्रॉसपट्टी जोडून घेणार आहोत। दोन्ही क्रॉसपट्टी आपण या ठिकाणी जोडून घेतल्या आहे। त्यावर आपल्याला एक दाबटीप द्यायची आहे, जेणेकरून आपल्या क्रॉसपट्टीला फिनिशिंग छान येईल। आता उरलेला कापड आपल्याला कट करून घ्यायचा आहे। जे धागे वगैरे असतील तेही आपल्याला कट करून व्यवस्थित करून घ्यायचं आहे। तर आता आपण कटोरीला क्रॉसपट्टी जोडून घेणार आहोत। तर या ठिकाणी आपण वरच्या साईडने क्रॉसपट्टी ठेवायची आहे। कटोरीच्या वरच्या साईडने आपण क्रॉसपट्टी ठेवायची आहे आणि मग आपण क्रॉसपट्टी जोडून घेणार आहोत। व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघायचा आहे, म्हणजे मी तुम्हाला जे काही माहिती देईल ते तुम्हाला व्यवस्थित कळेल। आणि जे बिगनर्स असतील त्यांच्यासाठी व्हिडिओ खूप हेल्पफुल असणार आहे। मी नेहमी बिगनर्ससाठी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करते, जेणेकरून ते पण खूप छान असं ब्लाऊज शिवायला शिकतील। तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट्स करा। तर या ठिकाणी आपली क्रॉसपट्टी जोडून झालेली आहे। तर आता आपल्याला ब्लाऊजच्या वरच्या साईडने फोल्ड करून पुन्हा एकदा क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे, म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिक क्रॉसपट्टीचे हे दोन्ही आपल्याला जोडून घ्यायचे आहे। तर हे जोडल्यानंतर आपल्याला त्यावर एक डबल शिलाई करून घ्यायची आहे, जेणेकरून आपली शिलाई अगदी व्यवस्थित पॅक बसेल आणि उसवणार वगैरे नाही। तर आता आपल्याला ब्लाऊज पीसचं फ्रंट पार्ट ओपन करून घ्यायचं आहे। तर बघा, क्रॉसपट्टी आपली जोडून झाली आहे। खूप छान असं आपल्या क्रॉसपट्टीला फिनिशिंग आलं आहे। अशा पद्धतीने आपण दुसऱ्या साईडची पण क्रॉसपट्टी जोडून घेणार आहोत। तर आता आपण हुकाय पट्टी कशी तयार करायची ते बघणार आहोत। तर या ठिकाणी मी 2.5 इंचाची एक पट्टी घेतली आहे। हुक पट्टी मी अगोदर जोडून घेणार आहे। तर त्याला आपण डबल फोल्ड करून अशा पद्धतीने शिवून घ्यायची आहे। आता आपण त्यावर एक दाबटीप देऊन घेणार आहोत। दाबटीप देऊन झाल्यावर आपल्याला पुन्हा एकदा शिलाई करून घ्यायची आहे। तर या ठिकाणी आपली हुकची पट्टी रेडी आहे। तर आता आपण आयपट्टी कशी तयार करायची ते बघणार आहोत। तर आयपट्टीसाठी मी 3.5 इंचाची या ठिकाणी पट्टी घेतलेली आहे। तर या ठिकाणी मी हुकऐवजी बटन लावणार आहे, कारण कस्टमरचं ब्लाऊज आहे, त्यांनी बटन लावायला सांगितलं आहे, म्हणून आपण ही काच बटन पट्टी तयार करत आहोत। सेम प्रोसेस असते हुक पट्टी आयपट्टी, एवढं आहे आपण मशीनची आय करण्याऐवजी आपण तिथं काचा करणार आहोत। तर त्याचाही व्हिडिओ मी तुमच्याशी नक्की शेअर करेल। तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी आता बटन पट्टी लावून घेणार आहोत। तर आयपट्टीला मी आय करण्यासाठी शिलाई ओपन ठेवते आणि बटन पट्टीला मी अगदी पॅक शिलाई करून घेत असते। तर अशा पद्धतीने बघा, मी आता पूर्ण पॅक शिलाई करून घेणार आहे। आय मी नेहमी मशीनचेच करत असते। तर बटन लावायचे म्हणून मी ही आयपट्टी अगदी पॅक करून घेणार आहे। तर या ठिकाणी अशा पद्धतीने मी लॉक करून घेत आहे शिलाई आणि या ठिकाणी आपली हुकाय पट्टी पण तयार झाली। तर आपण हुकच्या ऐवजी या ठिकाणी बटन लावणार आहोत। तर आपण काच बटन पट्टी असं म्हणू शकतो। अशा प्रकारे मी कटोरी ब्लाऊजचे दोन्ही पार्टची शिलाई तुमच्याशी शेअर केलेली आहे आणि आपण या ठिकाणी गळ्याला गळपट्टी लावून फोल्ड करून घेतलेला आहे। तर खूप छान असं फिनिशिंग आपल्या ब्लाऊजला आलेले आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा। पुन्हा भेटू आपण, तोपर्यंत बाय बाय।